तर बघा आपली कसुरी मेथी कशी आहे. तर आता तिला खोडायला आली आहे, तिला फुलं यायला लागलेत. तर हे बघा एका मोडाला किती फांदे आलेले आहेत. तर ही अशी असते कसुरी मेथी. मस्त आली आणि आता ती खोडून जायला पाहिजे. तिला आता खोडणार मी. याच्या 3 ते 4 खोडण्या होत्यात. जास्ती होतात पण कमी नाही. आणि एकदम मस्त भाजी लागते बरं का ही चवीला. हिला खास गावरान म्हणतात. म्हणजे आता शेजारीचं उदाहरण आहे. हे बघा ही गावरान नाही. हे बघा ह्या मेथीचा मोड कसा आहे. याला 2 किंवा 3 फुटी आहेत. आणि कसुरी मेथी आपली तुम्हाला एक उपटून दाखवते. हे बघा ही मेथी. हिला जशी खोडेन ना तशी तशी ती पांगत चालते. म्हणजे खूप मोठे त्याचे टाळे बनतात. हे बघा. आणि खायला तर लय भारी लागते बघा. इतकी मस्त. आणि हीच मेथी ना खोडायची, वाळवायची आणि ठेवायची. मग ते एक प्रक्रिया करून ठेवतात ना, त्याच्यामुळे ती हिरवीगार राहते. तर आमच्याकडे काय प्रक्रिया नसते केलेली. ती वाफेवरती ठेवून ती वाळवलेली असते, त्याच्यामुळे ती हिरवीगार राहतात. आमच्याकडे हिरवी नाही राहत. पण ही अस्सल ओरिजिनल कसुरी मेथी. तर हे झाड ओळखलं का तुम्ही कशाचं आहे? आता कोण त्याला काय म्हणत असेल माहिती नाही. पण ह्याला आम्ही गोळू म्हणतो. तर ह्याची भाजी पण ना हटून करतात. म्हणजे पातळ भाजी करतात. आंबट लागते. भारी भाजी होते. तर आम्ही पालक, कुठं शेपू या सगळ्या मिक्स करतो. आंबट चुका 3-4 भाज्या. तर याचा किस्सा मला एक तुम्हाला सांगायचा होता. गेल्या वर्षी माझ्याकडे आहे ना ह्या भाजीच्या अशा 7-8 गड्ड्या सापडल्या होत्या. आहे बघून आतासुद्धा. तर मी बाजारात विकायला नेली. आणि एका व्यापाऱ्याने माझ्याकडून ती भाजी घेतली. तर मी म्हणलं तुम्हाला नाही द्यायची, मला हातविक्री विकायची. तर ते म्हणले कशी विकणार? तर मी बोलले त्यांना मला 20 रुपयाला गड्डी विकायची. तर ते मला म्हणले देतो की मी 20 रुपये. आणि मी त्यांना ह्या भाजीची गड्डी ना 20 रुपयाला अगदी सहज आनंदाने दिले. का तर मला लय आनंद झाला. 20 रुपये अगदी एवढे मेथी, शापू आपण बी टाकून सुद्धा येत नाही. आणि ह्या भाजीची 20 रुपयाला गड्डी आली. तर थोड्या वेळाने एक गिऱ्हाईक आलं विचारत मला, लाल गोळूची भाजी आहे का, चिलूची? तर मी त्यांना दाखवलं बोट. म्हणलं जा त्यांच्याकडं आहे, त्या व्यापाऱ्याकडं. तो माणूस तिथं गेला आणि मी पाहत होते. त्या माणसाने विचारलं ही भाजी केवढ्याला देणार? त्यांनी सांगितलं 40 रुपयाला गड्डी. मी आश्चर्यचकित झाले. 40 रुपयाला गड्डी. मी तर त्याला 20ला दिली होती. पण ती माझ्या अपेक्षेपेक्षाही मला जास्ती पैसे होते त्याचे. आणि त्यांनी 40 रुपयाला सांगितल्यावरती त्या मुलानं ना 11 गड्ड्या होत्या. 11च्या 11 गड्ड्या नेल्या त्या. बापरे! म्हणजे लक्ष्मी ज्याच्याकडे जायची त्याच्याकडेच जात असते. ते कोणाकडेही येत नाही. आणि जरी माझ्याकडे ती भाजी असते आणि तो मुलगा जरी अगोदर आला असता ना माझ्याकडे, तरी मी त्याला 20लाच दिली असती. कारण मला तिचं मोलच माहीत नाही. म्हणून कुठलीही भाजी असू द्या किंवा कुठलीही काही वस्तू असू द्या, जिथं तिचं योग्य जागा आहे ना, तिथंच तिचं मोल होत असतं. ज्याप्रमाणे एखादी जुनी वस्तू, घड्याळ असू द्या, एखाद्या संग्रहालयाच्या ठिकाणी जा, ते त्यानं तुम्हाला योग्य किंमत देणार. पण तेच घड्याळ जर तुम्ही बाजारात नेलं तर त्याला कोणी विचारणार पण नाही. म्हणजे जुन्या पिढीतलं असेल तर कोणी त्याला घेणार सुद्धा नाही. हसतील ते, एवढं जुनं कोण घेणार आहे? पण ना कुठल्याही व्यक्तीची म्हणा किंवा कुठल्या वस्तूची म्हणा, योग्य किंमत त्याच्या त्या ठिकाणीच लागते. म्हणजे जे त्याचं योग्य ठिकाण आहे ना, त्याच ठिकाणी त्याची खरी किंमत होत असते. असंच आहे प्रत्येकाचं सुद्धा. तर असं चला, आमच्या कसुरी मेथीचं सुद्धा आम्ही आता जर विकायला नेले ना, आता ते उपटून तर काही नेता येत नाही. मग खोडून नेले ना, एका गड्डीच्या मापाची 10 रुपयाला. म्हणजे मी अशा कटोऱ्या आहेत त्यामध्ये ठेवते. म्हणजे साधी मेथीसुद्धा 10ला जाते आणि माझी कसुरी मेथीसुद्धा 10ला जातेच. मग तीच जर मेथी मी त्याच्यावरती प्रक्रिया केली, वाळवली आणि छान पॅकिंग करून विकली, तर मला त्या एका
10 रुपयाच्या गड्डी एवढी जाते भाजी. त्या भाजीचे माझे 100 रुपये होतील. करता आलं पाहिजे हो. कसं आहे ना, आपल्याला करता येत नाही. म्हणजे लोक जे पुढं जातात ना आणि आपण म्हणतो त्याने लय कमवले, त्याने लय कमवले. पण ते त्याच्या प्रारब्धात असतं आणि त्याच्या डोक्याने त्यानं कमवलेलं असतं. म्हणून कोण कुठं गेला आणि आपण कुठं आहे हे आपल्या हातात नाही, म्हणजे हातात आहे, ते आपल्याला करता आलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच की भाजी असो किंवा माणूस असो, त्याची योग्य जागेवरच त्याची खरी किंमत होते. तर चला आपल्याला खुडायची आता मेथीची भाजी. हे बघा किती आली आहे खुडायला. तर हे बघा ही भाजी आली आहे खुडायला मस्त. आणि आज मी ना सगळी भाजी खुडून नेणार आहे आणि म्हणजे तिला परत फुटन अगदी छान भाजी येते. आणि ही भाजी ना लसणात किंवा गोठात टाकली ना तर मस्त येत असते. तर हे बघा मी लावलेलं गोठ आहे. गोठ म्हणजे कांद्याचं बी तयार करण्यासाठी लावलेले अख्खाले कांदे. पण ह्या आभाळाचं वातावरण हे असं झालं आहे त्याच्यामुळं बघा त्याच्या पाती बिती कशा झाल्यात. तरी पण मी त्या दिवशी गोमूत्र मारले आणि लसणात सुद्धा ती भाजी आहे. तर ही भाजी ना लसणामध्ये टाकली ना लई छान होते हो, खूप मस्त लागते. तर चला आता आमचे सुपुत्र काढतात तुरी. मला तिकडं पण जायला पाहिजे. बघू आपण किती काढल्यात त्या. चला अर्धी पात काढून झाले, अजून अर्धी राहिलेली दिसते. तर म्हणजे सगळ्या वावरात नाही बरं का, आपण फक्त बांधाला एका सरीला दुहेरी लावलेली आहे. पण ना खरंच शेंगा खूप छान आहेत बघा. आणि चांगल्या तुरी आहेत या वर्षी. किडक्या नाही काय नाही, औषध मारल्यामुळं मस्त तुरी आल्यात. तर बघा आता तो दमला एवढ्या तुरी काढल्यात आणि अजून एवढी पात राहिली कडपर्यंत काढायची. तेवढ्या त्याला ते काढायलाच लावून मग घरी जाणार आता. तर तोपर्यंत ना मी इकडं गवत काढले गाईला. आणि थोडं जरी गवत असलं ना तरी मूठभर असलं तरी ते घरी न्यावंच लागतं. कारण तिला एवढी आशा लागते ना, घरी आलं नुसतं दिसलं तरी अशी ओढ घेते. आणि गाई म्हणलं की जनावरं घरी असेल ना तर माणूस शेतातून रिकामा येऊच शकत नाही आणि येऊ पण नाही. का जसं लहान मुलाला आशा लागते ना की माझी आई बाहेर गेली, आजी गेली, आता ती मला खाऊ आणणार. असंच आहे जनावरांचं पण. लाळा लावेल तेवढा कमी. शेतातून घरी जाताना दिसलं की त्या अशा ओढ घेतात ना, म्हणजे खाण्यासाठी. तर बघा आता मी सगळं गवत गोळा केलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवलेली ती लाल चिलूची भाजी आणि कोथिंबीर मेथीची भाजी थोडीशी घ्यायची. अजून भरपूर भाजी आहे ना तिथं. आणि जी अशी विकायची भाजी आहे ना ती वायाला चालली आहे, त्याला फुलं आल्यात. मग आता ती घेते ती भाजी मी आता. कसं आहे ना, वायाला जाण्यापेक्षा जर कोणाला दिलं तर चांगलंच आहे म्हणायला. पण ना सध्या असं झालं आहे, कोणाला फुकट दिलं ना त्याची किंमत नसते. त्यांना असं वाटतं की दिलं तर काय उपकार केलं का, त्यांचं वायाला चाललं म्हणून दिलं. अशी तर आहे हो. कारण खऱ्याची दुनियाच नाही राहिली. तर चला आता मी हरभरा पण घेते, कारण घरी आहे तोपर्यंत खायला मिळणार. लोक विकत घेऊन खातात, तर आपला घरचा आहे. तर रोज हरभरा चालू आहे बघा. रोज न्यायचा, त्याचे गाठं तोडायचं, तव्यात भाजायचं, ते खायचं. आणि पूर्वीसारखं असं वावरात कोणी माणसं असेल ना तर ते खायला मूड येतो. सगळ्या मिळून एकट्याने दुकट्याने कधी ते हुळा करायचा आणि भाजून खायचा. त्याला पोरं सोरं असेल मग मूड येतो खायला चांगला. तर चला आता मी घरी चालले. पण जाताना तिथं वाटावर भाजी आहे, ते मी भाजी घेऊन जाते मेथीची. आणि छान भाजी आहे बघा. आता सगळी उपटली आणि थोडीशी ठेवली होती तशीच. का तर म्हटलं कोणी आलं गेलं न्यायला होईल. पण आता नाही कोणी नेली तर चला आपणच नेता येईल. मग काय करणार आता. खोडीव भाजी तर आहेच. आणि हे पण. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत पाहिला तुम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वाटल्यास या माझ्या शेतात भाजी न्यायला. चला, कोणाकोणाला मेथीची भाजी आवडती त्यांनी या. खूप भाजी आहे चांगली, अगदी छान मस्तपैकी. तर चला आपण निघालो आता घरी.